बेटिंग ॲप्सचा भांडाफोड करणाऱ्या एका युट्यूबरचं अपहरण, त्याला दिवसभर बेदम मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या, या संपूर्ण प्रकरणात मुंबईतल्या सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या एका सोबत 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. रील स्टार म्हणवला जाणारा प्रतीक शिंदे हा सोशल मीडियावर कार स्टंटचे व्हिडिओ आणि रील्समुळे बराच चर्चेत असतो. पण यावेळी तो व्हायरल व्हिडिओमुळे नाही, तर एका गंभीर गुन्ह्यामुळे चर्चेत आलेला आहे. पवई पोलिसांनी त्याच्यासह समीर कुचेकर, यश बाबरे, अनिकेत गोडसे आणि इतर काही साथीदार त्याचे यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीच्या आरोपांखाली कारवाई केलेली आहे. कारण प्रतीक शिंदेच्या अकाउंटवरून थेट एका जणाच्या अपहरणाचा आणि त्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ पब्लिश केला गेला. हे नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. तर या प्रकरणातला पीडित आहे विक्रोळीत राहणारा 28 वर्षीय युट्यूबर चेतन देवळकर. चेतन गेल्या 8 महिन्यांपासून सोशल मीडियावर चिनी बेटिंग ऍप्स, फसव्या स्कीम्स आणि अशाच काही ऍप्सचं प्रमोशन करणाऱ्यांचा पर्दाफाश करणारे व्हिडिओ तयार करत होता. त्याच्या रील्स आणि रोस्ट व्हिडिओमुळे अनेक बेटिंग ऍप्सच्या प्रचारकांचा धंदा उघड होत होता. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार चेतनला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या, पण त्यानं व्हिडिओ बनवणं काही थांबवलं नाही. त्यानंतर त्याला धडा शिकवण्यासाठी एक कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 26 जुलैला बसून बोलू, मॅटर मिटवू असं सांगत चेतनला मुंबईतल्या पवईच्या पंचकुटीर परिसरामध्ये बोलवण्यात आलं. सकाळी 11:30च्या सुमारास तो तिथं पोहोचताच त्याला जबरदस्तीने एका कारमध्ये सुद्धा ढकलण्यात आलं आणि त्याचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यानंतर कारमध्ये चेतनला सतत मारहाण करण्यात आली. तो मदतीसाठी ओरडू लागल्यानंतर त्याच्या गळ्यावर पाय ठेवून त्याला गप्प करण्यात आल्याचं सुद्धा तक्रारीत नोंदवलेलं आहे. त्याच्या पोटात सुरा खुपसण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. आमच्या बेटिंग ऍप्स विरोधात व्हिडिओ का बनवतोस असा जाब विचारत त्याला दिवसभर मारहाण सुद्धा करण्यात आल्याचा आरोप आहे. आता या व्हिडिओमध्ये प्रतीक शिंदे त्याला जाब विचारताना आणि त्याला मारताना सुद्धा दिसतोय. या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रतीक शिंदे हा इंस्टाग्राम रील स्टार असून तो सट्टेबाजी ऍप्सचं प्रमोशन करतो. तक्रारदारानं त्याच्या प्रमोशन व्हिडिओंचा तीव्र विरोध करत रील्स बनवल्यामुळे आरोपीच्या मनात राग होता आणि त्यातूनच हे कृत्य करण्यात आलं. चेतनच्या तक्रारीनुसार समीर कुचेकर आणि इतर आरोपींनी चेतनला बेदम मारहाण केली, तर प्रतीक शिंदे कारच्या पुढच्या सीटवर उपस्थित होता. दिवसभर छळ केल्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास चेतनला जखमी अवस्थेमध्ये कळंबोली जवळ रस्त्यावर फेकून आरोपी फरार झालेत. घटनेनंतर चेतन सुरुवातीला घाबरला होता. त्यानं प्रथमोपचार घेतले आणि त्यानंतर हिम्मत करून थेट पवई पोलीस ठाणं गाठत त्यानं तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 24च तासात पोलिसांनी आरोपीचा माग काढला. विक्रोळीतून यश बाबरे, पुण्यातून प्रतीक शिंदे, समीर कुचेकर आणि साताऱ्यात अनिकेत गोडसे यांना अटकही करण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावरच्या काही कंटेंट क्रिएटर्सच्या बाबतीत काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पैशांच्या मोबदल्यात फसव्या किंवा बेकायदेशीर बेटिंग ऍप्सचं प्रमोशन करणं, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच धमकावणं आणि थेट अपहरण, मारहाण इथपर्यंत मजल मारणं या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलेलं आहे. आता या आरोपींवर पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते आणि सोशल मीडियाच्या नावाखाली गुन्हेगारी करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आता कोणती महत्वाची भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाविषयी आपल्याही काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा.